विविध मागण्यांसाठी आज रोजी आपण विद्रोही गायन वादन आंदोलन करत आहात. काय मागणी? ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांच्या वतीने गेमसिंग बळीराम जाधव ग्रामपंचायत टेंबी रायपूर तालुका किनवट तालुका लोहा निळा ग्रामपंचायत तालुका लोहा आणि इतर जिल्ह्यातल्या काही ग्रामरोजगार सहाय्यकांना जाणीवपूर्वक ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक पदावर कार्यरत असताना कारण नसताना राजकीय द्वेषापोटी प्रशासनाला हाताशी धरून ज्या ठिकाणी प्रशासन कार्यरत आहे अशा लोकांनी ग्रामरोजगार सहाय्यकांना कामावून कमी करण्यासाठी खोटे आरोप रचवण्यात आले आणि जे काही शासन निर्णय अवलंब करायचे आहेत, कारण यांच्याकडून जो काही अहवाल घ्यायचा आहे ग्रामरोजगार सेवकाचं, त्यांच्याकडून जी काही माहिती उपलब्ध करून घ्यायची आहे ती माहिती उपलब्ध करून न घेता खोटे आरोप रचून ग्रामरोजगार सहाय्यकांना ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक पदावरून 22 जानेवारी 2022च्या शासन निर्णयाचा कसल्याही प्रकारचा अवलंब न करता त्यांना ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक पदावरून कमी करण्यात आलेला आहे. त्यांना पुनश्च एकदा ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक पदावर रुजू करण्यात यावं, त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विद्रोही गायन वादनाच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गोविंदरावजी येवले पाटील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड साहेब, तालुका सचिव जिल्हा सचिव अमोलजी तुपकरे, नांदेड तालुका अध्यक्ष सन्माननीय जानकर साहेब आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने आमच्या ज्या ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांवरती अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी आमचे रामजी गाडेकर जिल्हा संघटक या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आंदोलन उभं करण्यात आलं. आमची प्रशासनाला विनंती आहे, एखादा व्यक्ती 17 वर्षे जर निस्वार्थपणे मानधन नसताना जर आपल्या गावाची सेवा करत असेल तर याच्या कुटुंबाचा भविष्याचा उदरनिर्वाहाचा विचार सुद्धा प्रशासनाने केला पाहिजे. प्रशासनाने कुठेतरी खोट्या आरोपाच्या नावाखाली एखाद्यावर अन्याय करणं हे उचित नाही. तरी माझी प्रशासनाला विनंती, आपल्या माध्यमातून विनंती राहील की त्यांना तात्काळ न्याय देऊन त्यांच्या ग्रामरोजगार सहाय्यक पदावर त्यांना पुनश्च एकदा रुजू करावं अशी मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. कर्मचारी अधिकारी आपल्या आंदोलनाला भेट दिली नाही. आत्ताच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाने माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा यांना भ्रमणध्वनीद्वारे आदेश दिले की बाबा ह्या लोकांना तात्काळ न्याय देण्याच्या अनुषंगाने जे काही यांच्या प्रलंबित मागण्या आहेत किंवा यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे तात्काळ यांना ग्रामरोजगार सहाय्यक पदावर रुजू करण्यासाठी आपल्याकडून आदेश व्हावेत अशा प्रकारचे आदेश सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी रोयो उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे आताच थोड्या वेळाखाली दिलेले आहेत. त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी भेटीसाठी आले होते. आपली मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका किंवा पुढचं पाऊल काय असेल? निश्चितच जर प्रशासन कायदेशीर बाबीचा अवलंब न करता हुकुमशाही गाजवत असेल, आज परिस्थितीमध्ये आम्ही जो विद्रोही गायन आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला याच्या व्यतिरिक्त तीव्र आंदोलन उभं करून आमच्या ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू.